जय शिवराय, जय भीम, जय श्रीराम. 24 ऑक्टोबर 2024 रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं RSS म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या प्रल्हाद भवन या कार्यालयावर मोर्चा काढण्याची अधिकृत घोषणा प्रकाश आंबेडकर साहेब आणि सुजात आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीने केली होती. संपूर्ण 18 पगड जातीतला बहुजन समाज या मोर्चामध्ये येणार अशी परिस्थिती असताना पोलिसांनी त्या मोर्चाला परवानगी नाकारली. म्हणजे जी संघटना, जो पक्ष शासनाकडे संविधानाच्या कायद्याच्या माध्यमातून नोंदणीकृत आहे आणि तो तुम्हाला लीगल निवेदन देऊन मागणी करतोय की आम्हाला अशा अशा संस्थेच्या कार्यालयावर अधिकृत मोर्चा काढायचा आहे, त्याला तुम्ही पोलीस परवानगी नाकारतात, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून. माझा साधा त्या पोलीस प्रशासनाला आणि RSSच्या लोकांना एक साधा प्रश्न आहे की आपण वैचारिक पातळीवर काम करणारी मंडळी आहात. कधीही आपण समोर येऊन लढत नाहीत. हा आपला इतिहास आहे आणि वर्तमान सुद्धा आहे. या मोर्चाची जी पार्श्वभूमी होती की 2 कॉलेजच्या संकुलांमध्ये RSSच्या 100 वर्षाच्या शताब्दीच्या निमित्ताने RSSच्या युवकांनी जॉईन RSS नावाची संकल्पना मांडत त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना RSSमध्ये येण्यासाठी आमंत्रित करण्यासाठी सदस्य नोंदणी अभियान ठेवलं होतं. ठीक आहे, कोणतीही संघटना वाढवण्याकरता तिची सदस्य नोंदणी व्हावी, ती झाली पाहिजे या मताचे आम्हीही आहोत. पण ज्या शैक्षणिक संकुलामध्ये, त्याच्या प्रेमायसेसमध्ये जे शासनाचं अलाउटेड आहेत त्या ठिकाणी कुठलीही परवानगी न घेता आपण आपल्या अनधिकृत असलेल्या संघटनेची सदस्य नोंदणी करतात, ज्याचा कायद्याच्या माध्यमातून तुम्हाला कुठलाही अधिकार नाही. एकीकडं राहुल मकासुरे नावाचा कार्यकर्ता तुम्हाला तिथं जाब विचारतो. लोकशाहीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुम्हालाही आहे आणि त्यालाही होतं. तो तुम्हाला जाब विचारतो, तो त्या ठिकाणच्या कॉलेजच्या प्रशासनाला आमंत्रित करतो, त्यांनाही जाब विचारतो. त्यामध्ये तुमच्याकडून काहीतरी रिॲक्शन जातात, तिकडून ॲक्शन येते. तिथं तो वाद चिघळू नये म्हणून त्या ठिकाणी तो विषय ड्रॉपआउट होतो. ते व्हिडिओ व्हायरल होतात. पुढचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही पुन्हा एका कॉलेजसमोर त्याच्या प्रेमायसेसच्या अपोजिट साईडला बसतात. त्या ठिकाणी विजय वाळू नावाचे एक सामाजिक कार्यकर्ते येतात आणि तुम्हाला पुन्हा तोच प्रश्न विचारतात आणि ते पोलीस प्रशासनाला अगोदर माहिती देतात की अशा ठिकाणी अशी संघटनेची लोक असा एक सदस्य नोंदणीचा कार्यक्रम घेतात, त्यांना कुठलीही परवानगी नाही. पोलीस तिथे येतात. ती सगळी घटना त्या ठिकाणी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून रेकॉर्ड होते. असं असताना पोलीस लोक राहुल मकासुरे आणि विजय वाळू यांना पोलीस स्टेशनला बोलून घेतात. त्यांच्याकडून लेखी स्वरूपात तुम्ही कुठल्याही प्रकारचं आंदोलन करणार नाहीत अशा स्वरूपाचं लेखित घेतात आणि या RSSच्या कार्यकर्त्यांना तोंडी सूचना देऊन तुम्ही आता याच्यानंतर कुठेही सदस्य नोंदणी करायची नाही अशा सूचना देऊन काढून येतात. अशी ऐकू माहिती आमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून आलेली आहे. हे दोन्ही व्हिडिओ मी स्वतः बघितलेले आहेत. राहुल मकासुरेंचा त्या ठिकाणचा बोलण्याची शैली आणि विजय वाळू यांची बोलण्याची शैली ही एका आंबेडकरी किंवा सामाजिक चळवळीतल्या कार्यकर्त्यांचं रिॲक्शन होतं, कारण तुम्ही ती ॲक्शन तशी केलेली होती. पोलीस प्रशासन त्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला साधा जाब पोलीस प्रशासन विचारत नाहीत, कारण तुमचे भाजपचे कमळचे चिन्ह लावलेले कार्यकर्ते त्या ठिकाणी येतात. त्या ठिकाणी ते सत्ताधारी लोकांना फोन करतात, पोलीस प्रशासनावर दबाव येतो आणि या घटनेला 3-4 दिवस होऊन गेल्यानंतर पोलीस प्रशासनाचा एक पोलीस अंमलदार या दोन्ही कार्यकर्त्यांच्या विरोधात सुमोटो नावाचा कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करतो. अशी काय घटना त्या ठिकाणी त्या दोघांनी केली होती? तुमचं म्हणणं त्यांनी शिवीगाळ केली होती, तर तुम्ही शिवीगाळचा गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. तुमचं म्हणणं आहे की त्यांनी आमच्या संघटनेची सदस्य नोंदणी रोखली होती, तर त्या अनुषंगाने तुम्ही धर्मदाय चॅरिटेबल ट्रस्टच्या, महाराष्ट्र पब्लिक ट्रस्टच्या कायद्याच्या अन्वयाने गुन्हा दाखल करायला होता. पण तुम्ही गुन्हा दाखल करत नाहीत आणि जो सरकारी नोकर आहे अशी व्यक्ती त्या ठिकाणी येऊन त्या 2 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करते. हे नेमकं काय? हा सत्तेचा माज आहे की नेमकं काय? तुमच्यात आणि अतिरेक्यांमध्ये काय फरक राहिला आहे? तुम्ही जो अतिरेक लावला आहे की सत्तेतली माणसं नोकरदार वर्गांच्या खांद्याचा वापर करून सामाजिक कार्यकर्त्यांना नेस्तनाबूत करण्याचा जो प्रकार तुम्ही चालवला आहे तो तुम्ही किती दिवस चालवतात? इथं रावणाचा माज जिरला रामराज्यामध्ये आणि ते रामराज्याची स्वप्न पाहणारी तुम्ही लोक आहात. जर का रामराज्य आलं तर तुमच्यासारखे रावण इथं नेस्तनाबूत व्हायला वेळ लागणार नाही, हे समजून घ्या.
दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, की सुजात आंबेडकर त्या ठिकाणी येतात आणि तुम्हाला लोकशाही मार्गाने मोर्चा काढून तुमच्या संघाच्या कार्यालयावर येऊन ते भारतीय ध्वज, ज्याला आपण तिरंगा म्हणतो, जो आपला राष्ट्रीय ध्वज आहे, तो देण्याचा प्रयत्न करतात. भारतीय संविधान, ज्याच्यामुळे तुम्ही आणि आम्ही बोलू शकतो, जो माज दाखवू शकतो, तो माज तुम्ही जो दाखवताय, ते संविधानाने दिलेल्या तुम्हाला सत्तेमुळे तुम्ही दाखवताय. तिसरी गोष्ट जी होती, की तुमची संस्था अनधिकृत आहे, कुठेही नोंद नाही. जर का तुम्ही देशाच्या सर्वोच्च सत्तेवर जाऊन बसले आहात, तरी तुमच्या संघटनेचं तुम्ही नोंदणी करत नाहीत, याचा अर्थ तुम्हाला भीती कोणाची? हा साधा प्रश्न आहे. वैचारिक वाद आहेत, तुमचे विचार आम्हाला पटत नाहीत, आमचे विचार तुम्हाला पटत नाहीत, इथपर्यंत ठीक आहेत. मतभेद आहेत, मनभेद जरी असतील, तरी आपण माणसं आहोत आणि भारताचे नागरिक आहोत. तुमच्यात आणि आमच्यात जे मतभेद आहेत ते कशामुळे आहेत, की साधा प्रश्न आहे. जर का तुमचे संघटनेचे विचार चांगले असतील, तर तुमची संघटना नोंदणीकृत झाली पाहिजे. ती तुम्ही नोंदणीकृत का करत नाहीत? जर का तुमच्यावर आरोप होतोय, तर तो आरोप तुम्ही खोडण्यापेक्षा तो आरोप होऊ नये अशी व्यवस्था तुम्ही निर्माण केली पाहिजे. ती तुम्ही का निर्माण करत नाहीत? हा साधा प्रश्न आहे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न माझा असा आहे, की डॉक्टर निखिल आठवले जे आंबेडकरी समाजातून येतात असं त्यांनी स्वतः सांगितलेत आणि सागर शिंदे, त्यांचा मला समाज माहीत नाही. पण ते दोघंही RSSचे स्वयंसेवक आहेत, असं त्यांच्या बोलण्यातून दिसून आलं. माझा साधा 2-4 मुद्द्याचा प्रश्न त्या दोघांनाही आहे, की भारतीय संविधानाला अभिप्रेत असलेलं मार्गक्रमण संघ करतं, असं तुम्ही डंकी की चोटवर त्या ठिकाणी सांगतायत. तुमचं अभिनंदन. जर का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिप्रेत असलेलं मार्गक्रमण संघ जर का करत असेल, तर सुजात आंबेडकर त्या मार्गक्रमणावर आले नसते का? प्रकाश आंबेडकर साहेब त्या मार्गक्रमणावर आले नसते का? साधा प्रश्न आहे माझा. रामदास आठवले साहेब जर का सत्तेत आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर जर का संघ मार्गक्रमण केला असता, तर रामदास आठवले साहेब सगळ्या संपूर्ण समाजाचं नेतृत्व साबित झालं असतं की नाही? हा साधा प्रश्न आहे. डॉक्टर निखिल आठवले सर त्या ठिकाणी म्हणतात, की ही 2-4 जण म्हणजे आंबेडकरी समाजाचं नेतृत्व नाही. मग आंबेडकर समाजाचं नेतृत्व कोण आहे? गोवलकर, हेडगेवार, सावरकर आहेत का? हा साधा माझा प्रश्न आहे. आंबेडकर समाजाचं नेतृत्व करणाऱ्या अनेक संघटना असतील, अनेक नेते मंडळी असतील, पण ज्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्या 18 पगड जातीला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार या व्यवस्थेमध्ये दिला, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताचे वारसदार, वैचारिक वारसदार असलेले आंबेडकर घराण्यातले पंतू म्हणजे सुजात आंबेडकर साहेब. जर का आंबेडकर समाजाचं नेतृत्व नाही, तर मग डॉक्टर निखिल आठवले तुम्ही आंबेडकर समाजाचं नेतृत्व आहात का?